समाजाची कार्यकर्ता आहे. काही वर्षापूर्वी मी आपल्या औरंगाबादमधून कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर महाराष्ट्र लेवलपर्यंत काम करता म्हणजे ऑल इंडिया लेवलपर्यंत काम केलं. महाराष्ट्रातला जो आदिवासी समाज आहे त्यांच्या पुष्कळ समस्या आहेत, पण त्या समाजाच्या शासनापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आणि या अनुषंगाने विश्व मांगल्य सभा ही एक ऑल इंडिया लेवलवर काम करणारी संस्था आहे. त्याची प्रांत संयोजिका पण म्हणून मी काम करते. आता 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त सुभेदारी विश्रामगृहामध्ये सर्व आदिवासी बांधवांची घेऊन एक मीटिंग आयोजित केली होती इथे. आणि त्यामध्ये असं ठरलं की आता हा जो आदिवासी समाज आहे त्यांना सगळ्यांना ह्या अनुषंगाने एकत्र आणून मोठ्या प्रमाणावर हा आदिवासी दिन साजरा करायचा. आणि या म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या पण जनजाती आहेत म्हणजे भारतभर आहेत त्यांना सगळ्यांना कळलं पाहिजे आदिवासी समाज कोणता आहे, त्यांची कशी संस्कृती आहे, त्यांची परंपरा कोणती आहे हे त्यांना माहीत व्हावं. आणि आदिवासी समाजातील पण महापुरुषांचा सन्मान सर्व भारतभर व्हावा. त्यांनी किती कठोर परिश्रम करून त्या समाजाला ओढ आणलं, एकत्र आणलं, पुढं आणलं की त्यांना त्यांच्या कथा, त्यांच्या व्यथा या सगळ्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि हा जो मूळ आदिवासी मूळ माणूस आहे, मूळ आदिवासी म्हणून आपण त्याला म्हणतो, ज्या जो मूळ आपण जिथून म्हणजे मानवाचा आपण तो उगम झाला त्या मानवाला आज सन्मान भेटणं, त्याच्या व्यथा समजून घेणं, त्याला आपल्या सगळ्या भारतामध्ये त्या लोकांच्या व्यथा समजून घेऊन त्यांना मान सन्मान प्राप्त झाला पाहिजे. ते पण त्या लोकांची त्या समाजाची प्रगती झाली पाहिजे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आणि यापुढेही आम्ही त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही आदिवासी समाजाच्या ज्या 47 जनजाती आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणून आणि एकत्र त्यांना सगळं पुढे घेऊन शासनापर्यंत आमच्या सगळ्या मागण्या मांडणं, त्या मान्य करून घेणं, आमच्या समाजातील ज्या परंपरा रीतिरिवाज आहे त्यांना पण भारतभर मान्यता देऊन त्यांना ऑल जगामध्ये त्या सगळ्या आपली संस्कृती तेपर्यंत त्यांना पोहोचण्याची मदत करणं हे आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. धन्यवाद सर.